नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर माझ्यासाठी ना घड्याळ घेतलेलं आहे. तर असं काही ठरवूनही घेतलं नाही, ठरवलं नव्हतं घड्याळ घ्यायचं आणि कधी वाटलं पण नव्हतं मला घड्याळ येईल असं. कारण जेला 2 वर्षापूर्वी स्मार्ट वॉच घेतलेलं आहे, तर ते खराब झालेलं. म्हणजे ते चालत पण नव्हतं नीट, म्हणजे तिचं सगळं टाईम टेबल हे काय सांगत नव्हतं, ते दाखवत नव्हतं. त्यामुळे मग मी दाखवायला नेलेलं टायटनच्या शोरूममधनं घेतलं होतं. आणि मग मी दाखवायला गेल्यानंतर त्यांनी म्हटले 2 वर्षाच्या आत आहे, तर तुम्हाला ह्याचे अर्धे पैसे मिळतील तुम्हाला जर दुसरं घ्यायचं झालं तर त्यामुळं मी दुसरं घ्यायचं म्हणून मग गेलो मी आणि जय. तर जय म्हटलं मला चांगलं घ्यायचं आहे, म्हणजे जास्त पैशाचं डिजिटल वॉच 5-6 हजारापर्यंत. तर तेवढं काय आता म्हटलं नको, आता लगेच घेऊ आणि त्याला आता वापरता पण येणार नाही ते. तर मग मी म्हटलं जाऊ दे, त्याच्यात थोडंसं पैसे घालून माझ्यासाठी घेते. तर मी घेतले माझ्यासाठी टायटन कंपनीचं हे वॉच. तर छान आहे. आणि कधी मी असं वाटलं नव्हतं मला घड्याळ येईल किंवा मी घेईन. तर टायटन कंपनीचं मी घेतले घड्याळ. तर त्याचं घेतलेलं होतं ते 2400चं का काहीतरी होतं. मग त्याच्यात त्याचे अर्धे पैसे येणार होते. तर 1175 काहीतरी असे आले. आणि त्याच्यात आम्ही राहिलेले पैसे घातले, 800-850 रुपये घातले आणि हे घड्याळ घेतले. तर मला वाटलं पण नव्हतं आणि मी विचार पण कधी केला नव्हता की मला घड्याळ येईल. तर छान असं टायटन कंपनीचं मी घड्याळ घेतले. 2,000च आहे, बरोबर 2,000 बसले ह्याला. 850 रुपये आम्ही घातले ह्याच्यामध्ये, 828. आणि हे घड्याळ घेतले मी. तर जयला नंतर घ्यायचं म्हटलं, त्याला जास्त पैशाचं घ्यायचं होतं, चांगल्या म्हणजे जास्त ह्याचं डिजिटल म्हणत होता तो, डिजिटल वॉच घ्यायचं. तर मग मी म्हणलं मग ते पैसे असेच वेस्ट जाणार आणि आता तो वापरणार पण नव्हता, त्याला वापरता पण येणार नव्हते आणि नाही घेतलं तर मग पैसे वेस्ट जातील. त्यापेक्षा मग मी त्याच्यात पैसे घालून हे घेतलं असं. तर मी आयुष्यात पहिल्यांदाच घेतलं हे घड्याळ. कधी शाळेत असताना पण घालायचा कधी योग आला नाही, नंतर पण नाही. आणि वाटायचं कधी तर की आपल्याला पण एखादा असावं घड्याळ. आणि फायनली विचार पण नव्हता, मनी ध्यानी नसताना झालं. तर कसं आहे सांगा कमेंट करून. त्या दिवशी घ्यायचं होतं ना, तर त्या दिवशी चतुर्थी होती आणि मग मी आणि मिस्टर दोघंजण गेलो. दगडूशेठला पण जायचं होतं. तर म्हटलं, आणि त्या दिवशी त्या म्हणजे डेट संपणार पण होती, 2 वर्ष कंप्लीट होणार होते दुसऱ्या दिवशी काय आम्हाला जायला भेटणार नव्हतं. शाळेत असताना वाटायचं आपल्याकडं पण असावं घड्याळ, पण शाळेत बघितलेलं स्वप्न ते आज पूर्ण झालं. लग्न झालं, मुलं झाली आणि आता कशाला पाहिजे आपल्याला घड्याळ असं पण वाटतं, कधी कधी वाटत होतं. पण आता काही नाही, आपण आपली हौस करून घ्यायची, जे घालायचं ते घालून घ्यायचं. कसं दिसते माझ्या हातावरती ते पण सांगा कमेंट करून. चला, टायटन कंपनीचं आहे, त्याच्यावरती नाव पण आहे टायटन.